भारतात अशा अनेक वीरांगना झाल्या ज्यांनी महिला दिन ही संकल्पना येण्याआधी कित्येक वर्षांपूर्वीच शस्त्र हातात घेत मुघल व इंग्रजांना भारतातून हाकलून लावले होते। अशाच एक अद्वितीय वीरांगना म्हणजे राणी वेलू नाचियार, ज्यांनी पतीच्या निधनानंतर आपला स्वाभिमान कधीही खचू दिला नाही। ही गोष्ट आहे सन 1772 सालची। तमिळनाडूतील शिवगंगा संस्थानचे राजे मुथू वडुगनाथ थेवर यांना कालेयार कोइलच्या युद्धात वीरमरण आले। त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कर्नाटकचे नवाब मुहम्मद अली खान वालाजा यांच्यासोबत हातमिळवणी करून किल्ल्यावर हल्ला चढवला। या हल्ल्यानंतर राणी वेलू यांना आपल्या नवजात मुलीसह जंगलात आश्रय घ्यावा लागला। पती गेले, सत्ता गेली, किल्ला हिरावला गेला, पण त्यांनी आपला स्वाभिमान सोडला नाही। 1772 ते 1780 8 दीर्घ वर्षे राणी वेलूंनी जंगलात आणि दुर्गम भागात काढली। जंगलात राहून त्यांनी आपला लढा सुरू ठेवला। लहानपणापासूनच त्यांना शस्त्रविद्या, घोडेस्वारी, धनुर्विद्या, सिलंबम आणि युद्धनीतीचे प्रशिक्षण मिळाले होते। तसेच त्यांना तमिळ, हिंदी, उर्दू, इंग्रजी आणि फ्रेंच भाषेचेही ज्ञान होते। हीच त्यांची शिक्षण संपदा पुढे त्यांच्या लढ्याची सर्वात मोठी ताकद ठरली। याच काळात त्यांनी महिलांची एक सशक्त सेना उभी केली, ज्याचे नाव होते उदायाल। या सेनेतील महिलांना शस्त्र हाताळण्याचे, रणनीती आखण्याचे आणि प्रत्यक्ष युद्ध लढण्याचे कठोर प्रशिक्षण देण्यात आले। राणींसोबत या मोहिमेत मरुडू बंधू उभे राहिले, जे पूर्वी राणींचे सेनानायक आणि सेनापती होते। त्यांनी स्थानिक निष्ठावानांच्या मदतीने पुन्हा एक सक्षम सेना उभी केली आणि अखेर सन 1780 मध्ये विजयादशमीच्या पवित्र दिवशी राणी वेलू आपल्या किल्ल्याला पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी तिथे पोहोचल्या। किल्ल्यात भरलेल्या मेळ्यात राणींच्या सेनापती असलेल्या कोइली ग्रामीण स्त्रीच्या वेशात आत प्रवेशल्या आणि ब्रिटिशांच्या दारुगोळा साठ्याचा नाश करण्यासाठी त्यांनी आत्मबलिदान दिले। तो क्षण युद्धाची दिशा बदलणारा ठरला। समोरासमोर भीषण लढाई झाली आणि काही काळातच इंग्रजांना गुडघे टेकावे लागले। सन 1780 मध्ये राणी वेलू नाचियार यांनी शिवगंगाचा किल्ला पुन्हा जिंकून घेतला। आजच्या काळात जागतिक महिला दिन साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय इतिहासातील राणी वेलू नाचियार यांसारख्या स्त्रिया हे आपल्याला दाखवून देतात की स्त्री शक्ती ही एक दिवस साजरा करण्यापुरती मर्यादित कधीच नव्हती। मुघल आणि ब्रिटिशांना पराभूत करणाऱ्यांसाठी प्रत्येक दिवस हा शक्ती, स्वाभिमान आणि लक्ष्मीचा दिवस असतो।